जीएस इलेक्शन्सच्या विनरचं नाव आहे नाव आहे कमळी मोहिते। व्हॉट? सर हे कसं काय असू शकतं? ही मुलगी क्रिमिनल आहे, जेलमधून पळाली आहे आणि ही कशी काय जिंकू शकते? कशी काय म्हणजे? मॅडम आम्ही तिलाच वोट देऊन जिंकवले म्हणून। हो, कमळीच आमची जीएस आहे कारण ती डिझर्व करते। एक मिनिट थांबा। ही तुमची जीएस? हा? ही एक क्रिमिनल आहे, क्रिमिनल। आणि क्रिमिनल इलेक्शन मध्ये उभीच कशी राहू शकते? हा? मस्करी चालली आहे? मस्करी चालली आहे ही? मॅडम आम्ही पण तेच म्हणतोय, एक क्रिमिनल इलेक्शन कसं काय लढू शकतो? कारण खरी क्रिमिनल कमळी नाही तर तुमची मुलगी अनिका आहे। ए तुला तर मी अनिका, हाउ डेअर यू? मला क्रिमिनल बोलते तू? हा? हाउ डेअर यू? एक मिनिट तुला कॉलेजमधनं बाहेर काढण्यासाठी आणि इलेक्शन मध्ये तू हरावीस ना म्हणून तुझ्या खोलीमध्ये तिने ड्रग्ज ठेवले। माझा यात काही संबंध नाही, मी खरं सांगतो। अनिका तू इतकी वाईट असशील असं वाटलं नव्हतं। एका इलेक्शनसाठी एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं। आणि स्वतः एक मुलगी असून पण कमळीच्या आयुष्याचं काय होईल याचा जरा सुद्धा विचार नाही आला। कमळी बरोबर जे तू केलंस ना त्यासाठी तुला कसलीच माफी नाही मिळाली पाहिजे। तूच खरी क्रिमिनल आहेस आणि तुला आता जेलमध्येच टाकलं पाहिजे। अनिका महाजन मुर्दाबाद! अनिका महाजन मुर्दाबाद! अनिका महाजन मुर्दाबाद! थांबा, गप्प बसा सगळे। काय चाललंय हे? खोटं बोलताय सगळे, फ्रॉड करताय। आंटी माझ्यासोबत फ्रॉड होतोय, हे मी नाही केलं आणि मी का करू असं? माझ्यावर बिलीव्ह करा, है ना मॉम? होय, माझ्या अनिकाने खरंच काही केलं नाहीये। हे सगळ्या कमळीने केले। हा, ही कमळी माझ्या मुलीला फसवण्याचा प्रयत्न करते आणि तो चरण तो स्पष्ट खोटं बोलतोय। एक्झॅक्टली माय पॉइंट। तो चरण, तो कोण आहे? तो मुलगा, त्याला पैसे दिले तरी तो खोटं बोलू शकतो ना? त्याला पैसे दिलेत म्हणून तो खोटं बोलतोय ना? तर मी असं का करू? मी का करेन असं? आणि मी कसं काय करू शकते? बिलीव्ह करा ना मला। आणि ही कमळी आहे ना, ही खूप डेंजर आहे। डेंजर मुलगी अजिबात चांगली नाहीये। आय एम इनोसेंट। नो यू आर नॉट। अनिका महाजन, आता तुला कोणीही वाचवू शकत नाही। You're done. तू इनोसंट आहेस की नाही ते आपण नंतर बघू, पोलीस स्टेशनला गेल्यावर। चरणने जबानी दिली आहे आणि यावरून हे सिद्ध होतंय की हा खेळ तुम्ही रचला होता। तुम्ही कमळीला फसवलंय, त्यामुळे आम्ही तुला अटक करतोय। मिस अनिका, यू आर अंडर अरेस्ट। अरेस्ट? जेल? अनिका महाजन आहे मी, अनिका महाजन। अनिका महाजन कधी जेलमध्ये नसते जात।
मी नाही जाणार जेलमध्ये. ही गावच्या माझं काही बिघडवू नाही शकत, काही वाकडं नाही करू शकत माझं. ए अनिका, महाजन नाव तुझ्या मागं लागतंय म्हणून काय झालं ग? तुला काय सगळं गुन्हा माफ आहेत? कायदा यो सगळ्यांसाठी एकच असतोय, लक्षात ठेवायचं. तू आज माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेलीस. तुला असंच सोडून दिलं तर तू काय बी करशील ग? म्हणून तुला काय माफ करत राहायचं? तू किती बी खोटी कारस्थानं कर, मी सगळी मोडून काढणार. सत्य किती बी लपवायचा प्रयत्न केलास तरी ते जगासमोर कधी ना कधी येतंच. तुला आधीच सांगितलेलं, तू किती बी खोटी कारस्थानं कर, खरं मी खऱ्याच्या बाजूने. मी जिंकणारच. आणि तसंच झालं. तुला काय वाटलं ग? मी गावाकडनं आलेली पोर आहे, तू मला फसवशील, मी जेलमध्ये सडत बसीन? लक्षात ठेवायचं, प्रेमानं वागणाऱ्यांसोबत आम्ही प्रेमानं वागतो आणि जो आमासनी लढतो त्याला चांगलाच धडा शिकवतो. मग गावाकडच्या पोरींमध्ये लय जिद्द असते लढायची, आणि त्यातनं तर मी कोल्हापूरच्या मातीत वाढलोय. पंचगंगेचं पाणी काय असतंय कळलं ना? हे गावच्या, चुप, एकदम चुप. हे शब्द काढू नको. नयनतारा आंटी, प्लीज प्लीज या पोलीसवाल्यांना सांगालो मी असं नाही केलं. मी खोटं का बोलू? बिलीव्ह मी ना. शट अप. अनिका, तुझी ना इथे उभे राहण्याची सुद्धा लायकी नाहीये. आणि का केलंस तू हे सगळं? मला इम्प्रेस करायला? नो वे. मी तुझ्याबद्दल जो पहिले विचार केला होता ना, तोच योग्य होता. तू कुठलीच गोष्ट योग्य मार्गाने मिळवू शकत नाहीस. एक वाया गेलेली मुलगी आहेस तू. अन्नपूर्णा मॅडम आणि राजन या दोघांचं नाव बर्बाद करायलाच जन्म घेतलायस तू. इन्स्पेक्टर, घेऊन जाईला. मॅडम घ्यायला.